5 सायन्स तुम्हाला हिलिंगची गरज आहे. त्या कोणत्या आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. येस, तुमचं स्वागत आहे. माझं नाव अमृता सुरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. तर त्या 5 सायन्स कोणत्या आहेत? 5 अशा कुठल्या लक्षणं आहेत ज्याच्यावरनं कळतंय की तुम्हाला आता लगेचच हिलिंगची गरज आहे. नंबर 1 पहिला साइन आहे की खूप जास्त चिडचिड होते, ओव्हर रिॲक्शन होतंय आणि रिॲक्शन झाल्यानंतर कळते की आपण उगाचच ही रिॲक्शन दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल कोणी काहीतरी बोललं तर डोळ्यात पाणी येणं किंवा कोणीही इमोशनली अटॅक केला की लगेच अंगाचा थरकाप होणं किंवा जर का कोणीही काही ट्रिगरिंग राग येण्यासारखं बोलतंय तर इमिजिएटली बस्ट आउट होणं आणि त्याच्या नंतर कळणं की आपण उगाचच एवढं मनाला लावून घेतलेलं आहे, आपण उगाचच एवढं ओव्हर रिॲक्शन घेतलेलं आहे, केलेलं आहे. साइन नंबर 2 इज परत परत सेम रिपीट होत आहे तुमच्या आयुष्यात. तेच पॅटर्न म्हणजे सेम नातेसंबंधांचे प्रॉब्लेम, तेच पैशाचे प्रॉब्लेम्स, तेच आरोग्याचे प्रॉब्लेम्स, तेच स्वभावातले प्रॉब्लेम्स हे रिपीट व्हायला लागलेलं आहे सारखं. तर इथे तुम्हाला कोणी पनिशमेंट देत नाहीये की तेच नातेसंबंधांच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीतही तुमच्या आयुष्यात परत व्हायला लागले. इथे तुम्हाला युनिव्हर्स हे सांगते की तुम्हाला हिलिंगची आणि ही पॅटर्न रिलीजिंगची गरज आहे. तो लेसन लर्न करून पुढे जाण्याची गरज आहे. साइन नंबर 3 इज की तुमचं शारीरिक अवस्था, तुमचं शरीर तेच सिम्पटम्स दाखवतंय. म्हणजे काय आहे की डॉक्टरांकडे टेस्ट करायला गेलात किंवा डॉक्टरांनी सुचवलेल्या कुठल्याही मेडिकल टेस्ट केल्यात तर त्या नॉर्मल येत आहेत, पण आतून हेवीनेस जाणवतोय, सतत शरीर थरथरतंय किंवा स्किन इश्यूज येत आहेत, हेअर फॉल, केस गळती चालू आहे, इरिटेशन होतंय स्किनवर, अचानक स्किनवर फोड येणं, अचानक स्किन ॲलर्जी तयार होणं, युरिन इन्फेक्शन वारंवार होणं, हे जे सगळे सिम्पटम्स आहेत हे तुमच्या डीप इमोशनल हिलिंगचे सिम्पटम्स आहेत. तुम्हाला ते करायला हवेत, हे सायन्स आहेत. साइन नंबर 4 इज ओव्हर थिंकिंग, सतत चालणं. म्हणजेच काय की आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय पण तरीही ऑफ द माइंड 100 विचार चालू आहेत. कुठला तरी रॅन्डम थॉट येतोय, काहीतरी वेगळंच आठवतंय. प्रेझेंट मोमेंट मध्ये प्रत्यक्षात प्रेझेंट नाहीच आहात, ऍबसेंट आहात किंवा तुमच्याशी कोणीही काहीही अगदी महत्वाचं जरी बोलत आहे तरी तुमच्या डोक्यात मात्र वेगवेगळे विचार इतकं थैमान घालतायत की ती व्यक्ती जे काही बोलत आहे त्या व्यक्तीकडे 100% तुमचं लक्षच नाहीये. ही जर का साइन तुम्हाला खरंच जाणवते, हे चिन्ह तुम्हाला जाणवतंय, टाईप 4 इन द चॅट बॉक्स म्हणजे मला कळेल की तुमच्यापैकी किती जणांना फास्ट आणि तेवढ्याच डीप हिलिंगची गरज आहे. साइन नंबर 5 इज डिस्कनेक्शन जाणवणं. म्हणजे कशातच इंटरेस्ट नसणं. काय चाललंय, कशासाठी चाललंय, नकोच मला काही, इतक्या लेवल पर्यंत विचार येणं. हे जे विचार आहेत हे वारंवार येतात. एकटेपणा जास्त फील होतोय आणि सगळ्या लोकांच्यात राहून सुद्धा डिस्कनेक्टेड फील होतंय. एकटं लोनलीनेस वाटतंय. मला समजून घेणारं किंवा मला ऐकून घेणारं किंवा माझ्या मनात आत्ता काय चालू आहे हे कळणारं कोणीच इथं नाहीये. हे असे विचार अजून मनात येतात किंवा हा जो काही माझ्या आयुष्यात आत्ता सध्या प्रॉब्लेम चालू आहे तो फक्त आणि फक्त मीच सोडवू शकते किंवा शकते, हेही विचार येणे. ही सगळ्यात मोठं साइन आहे की तुम्हाला आत्ता इमिजिएटली हिलिंगची गरज आहे. टाईप 5 इन द चॅट बॉक्स. या 5ही साइन पैकी तुमच्या कुठल्या सायन्स आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला कळते की तुम्हाला हिलिंगची गरज आहे, त्याचा नंबर खाली टाका किंवा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता की ऑल 5. म्हणजे तुम्हालाही कळेल आणि मलाही कळेल की तुम्हाला हिलिंगची गरज आहे ते. आता गरज कळाली, 5 सायन्स कळाल्या, हिलिंग कसं करायचं ते बघूया. हे क्विक हिलिंग आहे, तुम्ही हे आत्ता करू शकता. सगळ्यात पहिलं तर हिलिंग करण्याआधी स्वतःला जज करणं थांबवा. हे कधी सुटेल, केव्हा सुटेल हा विचार करणंही थांबवा आणि आता मी जे टॅपिंग तुमच्या सोबत करणार आहे ते EFT टॅपिंग सुरू करा. बऱ्याचदा जेव्हा आपण प्रॉब्लेम मध्ये अडचणीत असतो तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की याचं सोल्युशन मला शोधावं लागणार आहे, पण ते सोल्युशन अवेलेबल असतं, आजूबाजूला उपस्थित असतं, पण ते दिसत नाही कारण की तुमचं सगळं लक्ष प्रॉब्लेम कडे असतं. त्यामुळे कोणाची तरी मदत घेणं, या प्रकारचं हिलिंग करणं म्हणजे तुम्ही अलाव करता युनिव्हर्सल एनर्जीला, वैश्विक शक्तीला तुम्ही परवानगी देता, परमिशन देता की येस मी हिलिंग साठी तयार आहे, मदतीसाठी तयार आहे, सपोर्ट साठी तयार आहे, मला या सिच्युएशन मधनं बाहेर पडायचं आहे, याहीसाठी मी तयार आहे. ओके, तर सुरू करूयात EFT टॅपिंग. या 5 साइन ज्या तुम्हाला आता फील होत आहेत हिलिंगसाठी, त्या टॅपिंगसाठी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे
सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश. रिलॅक्स अँड रिलीज. इवन दो मला आता या 5ही सायन्स जाणवत आहेत. माझ्यामध्ये त्या आहेत उपस्थित. या सगळ्यातनं मला कळते की येस, मला माझ्या आतल्या फ्रिक्वेन्सीवर, इंटरनल फ्रिक्वेन्सीवर काम करणं गरजेचं आहे. बाह्य जगात मी खूप प्रयत्न करून झालेले आहेत. आता माझ्या अंतरात डोकावून मला हीलिंगची गरज आहे. तरीही मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. या सगळ्या हीलिंगची 100% जबाबदारी घेते आणि स्वतःला प्रॉमिस करते की येस, मी आजपासून स्वतःचं हीलिंग स्वतः सुरू करणार आहे. आय प्रॉमिस टू माय सेल्फ. अगेन एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे, अतिशय सावकाश. रिलॅक्स अँड रिलीज. स्टार्ट टॅपिंग. हे 2 बोटांनी इथे टॅप करायला सुरुवात करायची आहे. मला जे हेवीनेस, बर्डन जाणवतोय मानसिक आणि शारीरिक लेवलवर, रिलीज नाव. नेक्स्ट, मला आतून थकवा आल्यासारखं जाणवतंय. असं वाटतंय काहीच नको, कोणीच नको. रिलीज नाव. येस, माझे प्रॉब्लेम्स जे आहेत ते एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा चालूच आहेत आणि त्यामुळे मला त्रास होतोय. रिलीज नाव. मी हे बर्डन खूप वर्ष झाले कॅरी करत आहे. हे मी कोणाला सांगूही शकत नाहीये आणि त्याच्यावर मला उपायही दिसत नाही. रिलीज नाव. मला खूप काही गाठायचंय, आयुष्यात खूप प्रगती करायची आहे, पण या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे किंवा या सगळ्या सायन्समुळे मला ती करता येत नाही. रिलीज नाव. नातेसंबंधांच्या बाबतीतही मला ते नातं मी उगाचच ओझं म्हणून घेतलेलं आहे का असं वाटायला लागलंय. रिलीज नाव. आरोग्याच्या बाबतीतही मेडिकल डॉक्टरनी दाखवू नयेत असे काहीही रिपोर्ट्स नाही आहेत माझे, पण येस, मला आरोग्यवान वाटतच नाहीये. रिलीज नाव. मला सतत पैशाचेही प्रॉब्लेम्स तयार होतात, जे मी तयार केलेले नसतात, आपसुकच तयार होतात. तेही मला जाणवत आहेत. हील होणं गरजेचं आहे. रिलीज नाव. या सगळ्यामुळे माझे विचारही असे नकारात्मक आणि निगेटिव्ह व्हायला लागलेले आहेत. रिलीज नाव. सगळं अर्धवट चालू आहे, काहीही सिस्टमॅटिक आणि पूर्णत्वाकडे जातच नाहीये. रिलीज नाव. माझा मीच सगळा प्रयत्न चालू ठेवलेला आहे आणि त्या प्रयत्नांना यश येत नाहीये. रिलीज नाव. सातत्य माझं कुठल्याच गोष्टीत राहत नाहीये. रिलीज नाव. येस, मला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे, पण कुणाची तेच कळत नाही आणि त्यामुळे मदतच नको असंही वाटायला लागलेलं आहे. रिलीज नाव. आणि या सगळ्या अडकलेल्या ऊर्जांमुळे मी कुठेतरी स्टक आहे. रिलीज नाव. कराटेचा पॉइंट. इवन दो जरीही माझ्या आयुष्यात हिलिंगची मला गरज आहे, तरी सुरुवात कुठून करायची हे कळत नाही. या सगळ्या कन्फ्युजन सहित मी स्वतःचा पूर्णपणे डीपली अँड कॉन्शियसली स्वीकार करते. या सगळ्या झोनमधनं मी स्वतःला जे जज केलेलं आहे, स्वतःला जे नावं ठेवत आहे, पर्यायानं माझ्या प्रसंगाला, सिच्युएशन्सला पण जे काही ब्लेम नावं ठेवत आहे, तेही सगळं रिलीज करते. डीपली अँड कम्प्लिटली स्वतःलाही माफ करते आणि या सगळ्यातनं स्वतःला बाहेर पडण्याची परवानगी देते. एक डीप ब्रेथ, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे, अतिशय सावकाश. रिलॅक्स अँड रिलीज. येस, हे टॅपिंग तुम्हाला कसं वाटलं? पॉवरफुल वाटलेलं आहे, शांत वाटत आहे? टाईप पी इन द चॅट बॉक्स, म्हणजे मला कळेल की या टॅपिंगची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. रिमेंबर, हिलिंगला कन्सिस्टन्सी लागते, परफेक्शन नाही. अगदी परफेक्टली मी हील होईन, परफेक्टली मी माझंच स्वतःला हील करून घेईन, हे हिलिंगला स्टॉप करतं. त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे आणि सातत्याबरोबरच योग्य ते मेंटॉरिंग, कोचिंगही पाहिजे. प्रॉब्लेममध्ये असलेली व्यक्ती एकटी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागली तर खूप वेळ लागतो. मदत घेतली तर पटकन होतं. त्यामुळे तुम्हाला जर का या 5 सायन्स जाणवतायत, तुम्हालाही या टॅपिंगनी शांत वाटलंय, तर येस, तुम्हाला कन्सिस्टंट हिलिंगची गरज आहे. तुम्हाला त्या माइंडच्या ज्या नर्व्स आहेत त्या रिवायर करण्याचीही गरज आहे, ज्याच्याने तुमचे अडचणी आणि या सगळ्या हिलिंग प्रोसेस तुमच्यापर्यंत पोहोचतील, अडचणीही सुटतील, त्याच्यातनं मार्ग दिसेल. तर याचसाठी डेली हिलिंग चॅलेंज जे आपलं आहे, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता असतं. त्याच्या ॲडमिशन घेण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, हा व्हिडिओ जो आहे त्याच्या खाली जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स असतं ना, तिथे पहिलीच लिंक असेल त्याची. तुम्ही त्या लिंकवर जाऊन त्याची माहिती घेऊ शकता.
सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता असतं. इंडियन टायमिंग नुसार असतं. तुम्ही ते जॉईन करू शकता. स्वतःला परमिशन दिलेली आहे. ऍक्शन घेण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे तुम्ही डेली हिलिंग चॅलेंजला येऊ शकता. या व्हिडिओतनं सांगण्याचा मुद्दा हाच होता की येस, हिलिंगची गरज आहे हेही कळत नाही जेव्हा एखादी व्यक्ती प्रॉब्लेम मध्ये अडकलेली असते तेव्हा. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून हाच सांगण्याचा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. हे जे आहे हा व्हिडिओ हा तुमच्या कोणत्याही 3 मित्र-मैत्रिणींना शेअर करा ज्यांना तुम्हाला खरंच असं वाटतं की मला या व्यक्तीला, या मित्राला, या मैत्रिणीला मदत करायची, कशी ती कळत नाहीये, तर त्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब मला अशा प्रकारचे हिलिंग देण्यासाठी प्रोत्साहन देतं. थँक्यू सो मच. भेटूया अशाच एखाद्या टॅपिंग, होपोनोपोनो हिलिंग किंवा माइंड प्रोग्रामिंग व्हिडिओ सहित.